नमस्कार शिक्षक बांधवांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत की ज्या परीक्षेची आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण वाट पाहत होतो, म्हणजेच केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदाची जी विभागीय मर्यादित परीक्षा होती ती या ठिकाणी त्या परीक्षेचा या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे। बघा, आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील शिक्षकांना या ठिकाणी केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदावर भरती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केलेली आहे। त्याचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण ती भरती प्रक्रियेचं जे प्रक्रिया आणि कालावधी आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहोत की फॉर्म कधी सुरू होणार आहेत, कधी भरायचं आहे, परीक्षा शुल्क किती राहणार आहे, ते किती तारखेपर्यंत भरायचं आहे आणि परीक्षा कधी राहणार आहे, सेंटर काय असणार आहे, या सगळी माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षा तसेच केंद्र परीक्षेचे जे सगळे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळेवर मिळत जातील। बघा, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी वेब लिंक आहे ती www.mscpune.in म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेची जी वेबसाईट आहे त्या परीक्षेच्या वेबसाईट म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। त्याचप्रमाणे बघा की 2023 मध्ये सुद्धा केंद्र प्रमुख पदाची जाहिरात आली होती। तर त्या जाहिरातीमध्ये म्हणजे 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी जी कालावधी आहे, बघा, जे 2023 मध्ये जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती परंतु भरती प्रक्रिया पार पडली नाही, परंतु ज्या उमेदवारांनी त्यावेळेस जे फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये जर आता दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्तीसाठी 8 ऑक्टोबर 2025 पासून म्हणजे 8/10/2025 पासून तर 18/10/2025 म्हणजे 18 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला त्या फॉर्म मध्ये तुम्हाला दुरुस्ती करण्याचा कालावधी दिलेला आहे, म्हणजे त्यावेळी तुम्ही दुरुस्ती करू शकता। सोबत बघा, जे नवीन उमेदवार आहेत, नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा जो कालावधी आहे तो आहे 25/10/2025 म्हणजे 25 ऑक्टोबर पासून ते 10/11/2025 म्हणजे 10 नोव्हेंबर पर्यंत, 25 ऑक्टोबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला नवीन जे उमेदवार आहेत, जे नव्याने पूर्ण अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी दिलेला आहे, म्हणजे तुम्ही 10 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा की ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक, बघा आता अंतिम दिनांक काय ना की 10 नोव्हेंबर 2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत म्हणजे बघा रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 10 नोव्हेंबरला तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क जे भरू शकता। आता परीक्षा शुल्क किती आहे बघा, या ठिकाणी जे सर्व संवर्गातील उमेदवार असतील त्यांना 950 रुपये परीक्षा फी या ठिकाणी सर्व संवर्गातील म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, NT असेल, पुन्हा जे इतर ओपन कॅटेगरीचे आहेत त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी 950 रुपये परीक्षा फी आहे, म्हणजे इतर कॅटेगरीना म्हणजे SC ST ला सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली नाही। त्यानंतर बघा, दिव्यांग उमेदवार, फक्त या ठिकाणी दिव्यांग उमेदवारांना सूट दिली आहे। तर दिव्यांग उमेदवारांना जी 850 रुपये परीक्षा फी आहे तुम्ही त्याच्यानंतर ही परीक्षा शुल्क जे आहे ते ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा परीक्षा तुम्ही शुल्क भरली तर ते तुम्हाला रिफंड होणार नाही किंवा परत मिळणार नाही। त्यानंतर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील, म्हणजे परीक्षा शुल्क सोबत जे तुम्ही बँकेतून चालान भरणारा किंवा ऑनलाईन पेमेंट करणारा त्याचं चार्जेस वेगळे राहणार आहे। विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही दिलेल्या कालावधीत जर परीक्षा शुल्क म्हणजे फॉर्म भरला आणि परीक्षा शुल्क जर भरले नाही तर तुमचा जो अर्ज आहे तो विचारात घेतला जाणार नाही। त्यानंतर आता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बघा, आता ही महत्वाची तारीख आहे की परीक्षा कधी होणार आहे, तर परीक्षा 1 डिसेंबर मध्ये होणार आहे। तर परीक्षेचा कालावधी बघा 1/12/2025 ते 5/12/2025 पर्यंत म्हणजे 1 तारखेपासून तर 5 डिसेंबरच्या दरम्यान, 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे। त्याच्यामध्ये या कालावधीत बदल होऊ शकतो। तर बघा, जे उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे तरी पण ही परीक्षा जी आहे 9 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान होण्याची जास्त शक्यता म्हणजे होणार आहे। तर शिक्षक मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही जणांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबत जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून केंद्र प्रमुख भरतीचे सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत जातील. धन्यवाद.